नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा आणि धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण लोकांचा खून करून मृतदेहावरती जळालेले पंख टाकणारी परीराणी म्हणजेच गार्गी असल्याचं मोठं सत्य आपल्यासमोर उघड झाल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता गार्गी पोलीस स्टेशनमध्ये बेशुद्ध पडलेली असते. त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर येतात, तिचा चेकअप करतात. तेव्हा डॉक्टर मात्र आता हवालदारांवरती, कॉन्स्टेबल मॅडमवरती ओरडतात. तुम्हाला कळत नाही आहे, तिची मनस्थिती ठीक नसताना तुम्ही तिच्याबरोबर असं वागूच कसं शकता? जर तिच्या तब्येतीत काही क्रिटिकल मोठा प्रॉब्लेम झाला तर कोण जबाबदार असणार आहे? सांगा ना. आधीच तिची परिस्थिती ठीक नाही आहे. त्यावर लगेच आता राया ओरडतच म्हणू लागतो, सांगा ना, कोण घेणार आहे जबाबदारी तिची? बोला ना. त्याच वेळेस आता लगेच सिनियर सर येतात. हे बघ विशाल भोसले, पोलिसांकडनं मोठी चूक झाली. खरं तर गार्गीबरोबर असं वागायला नको होतं, पण पोलिसांच्या वतीने मी माफी मागतो. पण आता गार्गीला बरं वाटतंय ना, आता तुम्ही तिला घेऊन घरी जा. तेव्हा लगेच राय लागतो, मिस्टर चल आपण गार्गीला घेऊन घरी जाऊ, तिला आरामाची गरज आहे. आता लगेच मंजिरी, राया आणि ते डॉक्टरही आता गार्गीबरोबर घरी निघालेले असतात. तर त्याच वेळेस आता सिनियर सर इंद्रायणीला म्हणू लागतात, इंद्रायणी लवकरात लवकर ऑफिसमध्ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागतं, ठीक आहे सर, मी लगेच येते. तर आता इंद्रायणी इकडे सरांना भेटण्यासाठी ऑफिसमध्ये आलेली असते. तेव्हा आता ती सरांना विचारू लागते, काय झालं सर, एवढ्या तातडीने तुम्ही मला का बोलावलं आहे? त्यावर लगेच सिनियर सर म्हणू लागतात, इंद्रायणी हे बघ, इथे नाशिकमध्ये सिरियल किलिंगचं खूप मोठं रॅकेट सुरू झालं आहे. खूप मृतदेह सापडत आहेत आणि त्यांच्यावरती ते जळालेले पंख. आणि एवढंच नाही तर अजून एक बातमी हाती आली, दिल्लीला तर मोठं क्राईमच सुरू झालं आहे. कारण 150 लोकांचं शोषण करून त्यांना पळवण्यात आलं आहे. त्यामुळे तिकडची जबाबदारी आपल्यावरती टाकण्यात आली आणि इंद्रायणी त्या केससाठी तुझी निवड केली गेली. त्यामुळे तुला लवकरात लवकर म्हणजे लगेच दिल्लीला निघावं लागेल आणि त्यासाठीच मी तुला इकडे बोलावून घेतलं आहे. कसं आहे ना, आपल्याला लवकरात लवकर या केसचा निकाल लावायचा आहे इंद्रायणी. त्यामुळे जे काही पाऊल उचलायचं आहे ते लगेच उचलावं लागेल. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, सर तुम्ही म्हणताय ते अगदी ठीक आहे, पण माझं जाणं गरजेचं आहे का? त्यावर लगेच ते सर म्हणू लागतात, हो इंद्रायणी, तुझी निवड केली गेली त्यामुळे तुला जावंच लागणार. आणि तसंही तुझी गार्गी ती आता बरी आहे ना. आणि त्यात मंजिरी आणि विशाल भोसले ते खरंच खूप चांगले आहेत गं, मी बघितलं आहे. तू एक नोटीस केलं आहे का इंद्रायणी? अगं तुझ्यापेक्षा जास्त गार्गीची काळजी ते दोघे घेत आहेत. त्यामुळे तुला कसलंही टेन्शनच राहणार नाही. तू गार्गीला बरोबर नेऊ शकत नाही, पण हां, मंजिरी आणि विशाल भोसले मात्र गार्गीची चांगली काळजी घेऊ शकतात. त्यामुळे तू कसलाही विचार न करता लगेच दिल्लीकडे रवाना हो, कारण तुला लवकरात लवकर निघायची अशी ऑर्डर आली. आता इंद्रायणीला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता राया मंजिरीने गार्गीला घरी आणलेलं असतं. आता गार्गी बेडवरती झोपलेली असते. तेव्हा लगेच आता डॉक्टर तिचा चेकअप करतात आणि मंजिरीला म्हणू लागतात, मंजिरी हे घे, या महिन्याभराच्या आयुर्वेदिक गोळ्या आहेत, या गार्गीला रोज द्यायच्या, म्हणजे तिच्या परिस्थितीत लवकरच सुधारणा होईल. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, डॉक्टर तुमचे आभार कसे मानावेत ना तेच कळत नाही. तुम्ही आलात आणि डायरेक्ट गार्गीसाठी महिन्याच्या गोळ्या आणल्यात. खरंच तुम्ही गार्गीचा किती विचार केला ना. खरंच तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, विशाल भोसले आभार कसले मानतायत? अहो माझं कामच आहे. आणि बघा, या गोळ्या जर गार्गीला रोज दिल्या तर लवकरात लवकर तिच्यात सुधारणा होणार, ती अगदी बरी होणार. त्यामुळे तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. गोळ्या संपल्या की मी पुन्हा येईल आणि पुन्हा तिच्यासाठी त्या गोळ्या घेऊन येईल. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, थँक्यू सर, आता या गोळ्यांनी लवकरात लवकर आमची गार्गी बरी होणार. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, आता तिला आराम करू द्या, चला मी निघतो. त्याच वेळेस डॉक्टर निघालेले असतात. तेव्हा लगेच आता गार्गी पटकन रायाचा हात पकडते. त्यावर राय म्हणू लागतो, गार्गी आता कसं वाटते तुला, बरं वाटते ना? तेव्हा गार्गी म्हणू लागते, हो हिरो, मी आता बरी आहे. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, गार्गी तू आराम करा, मी डॉक्टरांना बाहेर सोडून येतो. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, गार्गी आराम कर, मी पण आलेचा. आता मंजिरी आणि राया दोघेही तिकडनं बाहेर निघून जातात. तर इकडे आता इंद्रायणी सिनियर सरांना म्हणत असते, सर नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे काय?
त्यावर लगेच सर म्हणू लागतात, इंद्रायणी मला हेच म्हणायचं आहे, तुला दिल्लीसाठी लगेच रवाना व्हावं लागेल, पण तुला तुझ्या मुलीला गार्गीला घेऊन जाता येणार नाही. इंद्रायणीला तर धक्का बसतो. काय? अहो सर, पण माझं ट्रान्सफर होतं आहे, मग मला माझ्या मुलीला एकटीला कसं सोडता येणार आहे? त्यावर लगेच आता सर म्हणू लागतात, इंद्रायणी तू समजून घे. हे बघ, इथे त्या सिरियल किलिंगची मोठी केस सुरू झाली आणि त्यात गार्गी पुरावा म्हणून एक साक्षीदार आपल्याकडे आहे. काल जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा ती परिराणी गार्गीला भेटली होती आणि गार्गी म्हणजे या केसचा मुख्य भाग आहे आणि त्यामुळे गार्गीला इकडनं कुठेही जाऊ देता येणार नाही. त्यामुळे तिला इकडेच थांबावं लागणार. आणि इंद्रायणी, मी बघितलंय, विशाल भोसले आणि मंजिरी अगदी जीवापाड प्रेम करतात गार्गीवर आणि तुझ्यापेक्षा जास्त काळजी घेतात, खूप जीव लावत आहेत. त्यामुळे इंद्रायणी, तू बिनधास्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून गार्गीला इकडे सोडून जा. तुला कसलंही टेन्शन येणार नाही आणि गार्गी लवकरात लवकर बरी होईल. या वातावरणात तिच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे, तुला दिसत आहेत ना. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, सर ते सगळं ठीक आहे हो, पण गार्गी माझी मुलगी आहे आणि अशा परिस्थितीत मी तिला एकटीला सोडून कसं जाणार? इंद्रायणीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावर लगेच सर म्हणू लागतात, इंद्रायणी हे बघ, आजवर तू या देशासाठी खूप काय काय केलं आहे, पण आत्ताही आपल्या देशाच्या इब्रतीचा प्रश्न आहे ना. त्यामुळे इंद्रायणी, तुला हे पाऊल उचलावंच लागणार आहे. काळजावरती दगड ठेवून तुला तुझ्या मुलीला इथे सोडून जावंच लागणार आहे. बघ, तुला काय करायचं हा निर्णय तुझ्या हातात आहे. जर तुला लगेच ही ऑर्डर फॉलो करायची असेल तर तुला लगेच निघावं लागेल. गाडी तयार आहे. त्यावर लगेच आता इंद्रायणी आपले डोळे पुसते आणि मग लागतं, ठीक आहे सर, देशाच्या इब्रतीसाठी भावनांना महत्त्व द्यायचं नसतं. या देशासाठी या इंद्रायणीने आजवर खूप केसेस सॉल्व केल्यात, मग ही केस आता ही इंद्रायणी सॉल्व करणार. लवकरात लवकर तुमच्यापर्यंत रिझल्ट पोहोचणार. त्यावर सर म्हणू लागतात, इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव, एक मित्र म्हणून तुला एक टीप देतो, जे काही करशील ना त्यात स्वतःच्या जीवाचा विचार कर आणि जे काही निर्णय घ्यायचे ते लवकरात लवकर घे, कारण हे सगळं थांबणं खूप गरजेचं आहे, कारण देशाच्या सुरक्षिततेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, सर तुम्ही काळजी करू नका, मी लगेच दिल्लीला रवाना होते आणि या केसबद्दल लवकरात लवकर शोधाशोध सुरू करते. जे कोणी लोक या केसमध्ये असतील ना त्यांनाही इंद्रायणी सोडणार नाही. असे म्हणत आता इंद्रायणी तातडीने तिकडनं घरी निघालेली असते. तर इथे आता रात्रीची वेळ झालेली असते. मंजिरी आता गार्गीच्या रूममध्ये येते तर गार्गी सुम्मत झोपलेली असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, झोपली, बरं झालं, हिला झोप लागली, आता हिला या गोळ्यांनी अगदी बरं वाटणार आहे. त्याच वेळेस राय येतो, मिस बाहेर, काय झालं, गार्गी उठली का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही रे राया, बघ ना, डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आणि गार्गीला खूप आराम वाटतोय रे. बघ, तिच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय ती लवकरात लवकर बरी होणार. त्यावर राय लागतो, मिस बाहेर, व्हायलाच पाहिजे. गार्गी जर बरी झाली तर आपण दिलेलं चॅलेंज नक्कीच पूर्ण होणार आणि मॅडमही खुश होणार. तेवढ्यात लगेच आता रूममध्ये इंद्रायणी येते. आता राया मंजिरी दोघेही गार्गीजवळ बसलेलेच असतात. त्याच वेळेस इंद्रायणी येते आणि आपल्या गार्गीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते. गार्गी, तू ठीक आहेस ना? बाळा, तुझी मम्मा आली, पण तुझ्या मम्माला माफ करा, तिच्याकडनं आज मोठी चूक होते ग, कारण तिला तुझ्यापासून दूर जावं लागते. आता राया मंजिरी लगेच मॅडमकडे बघू लागतात. मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, हो विशाल भोसले, माझं चुकलं, मी खरंच तुम्हा दोघांवरती अविश्वास दाखवला. खरं तर माझ्यापेक्षा जास्त काळजी तुम्ही माझ्या मुलीची करता. खरंच माझ्या गार्गीबद्दल तुमच्या मनात जे काही प्रेम आहे ना ते बघून मला खूप बरं वाटलं, पण मला माफ करा. मंजिरी, अगं खरंच कुठल्या मातीचे बनले आहात? मी माझ्या मुलीसाठी फक्त तिचाच विचार केला आणि तुम्हा दोघांना त्रास देऊन वेगळं करण्याचा प्रयत्न केला. पण मंजिरी, तुम्ही दोघांनी तरी हार मानली नाही गं. अगदी निस्वार्थ भावनाने तुम्ही माझ्या मुलीची काळजी घेतली, तिची जबाबदारी घेतली आणि आज तिला बरं करण्यासाठी तुम्ही एवढी जीवाची धडपड करतायत. खरंच मंजिरी, विशाल, माझं चुकलं, मी फक्त माझ्या मुलीच्या स्वार्थासाठी विचार करत राहिले, पण तुम्हा दोघांना मी वेगळं करत गेले. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, मॅडम, अहो तुम्ही माफी कशाला मागताय आणि वाईट वाटून तर अजिबात घेऊ नका. अहो तुमचं एक आईचं काळीज होतं, एक आई आपल्या मुलीचाच विचार करणार ना. तुम्ही तुमच्या जागेवरती बरोबर होता आणि आम्ही आमच्या जागेवरती, कारण आम्ही आमचं प्रेम निभवायचं ठरवलं होतं, त्यामुळे आम्हीही दुसरं काही करू शकत नव्हतो. जे ते ज्याच्या त्याच्या जागेवरती बरोबरच होतं. फक्त एवढंच
की या सगळ्यात आपण एकमेकांना समजून घेतलं नाही. त्यावर इंद्रायणी हात जोडत म्हणू लागते, नाही मंजिरी विशाल, माझ्याकडनं मोठी चूक झाली रे. खरंच तुम्हा दोघांना ओळखण्यात मी चुकले. विशाल, अरे मी तर माझ्या उपकारांच्या ओझ्याखाली सतत तुला दाबत आले रे, आणि तुला फक्त त्रास देत आले, आणि तूही निस्वार्थ भावनाने माझा प्रत्येक शब्द झेलत आला आणि मी जे म्हणाल ते करत आला. खरंच विशाल, मला माफ करा. खरंच दोघेही माफ करा. मी तुमचे खूप मोठे गुन्हेगार आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माफी मागायची गरज नाही. जे झालं ते नकळतपणे घडून गेलं, पण बघा आपली गार्गी लवकरात लवकर बरी होणार आहे. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, होणार. पण राया मंजिरी, तुम्हा दोघांना मला एक वचन द्यायचे. तुम्ही माझ्या गार्गीची जबाबदारी घ्याल ना? नाही म्हणजे माझं ट्रान्सफर दिल्लीला करण्यात आलं आहे आणि मला लगेचच्या लगेच दिल्लीला निघावं लागणार आहे, ते पण 3 महिन्यांसाठी. आणि गार्गी या केसमध्ये मोठी साक्षीदार आहे ना, त्यामुळे तिला इकडनं हलवता येणार नाही. म्हणून सिनियर सरांनी ऑर्डर दिली, गार्गीला इकडनं कुठेही घेऊन जाता येणार नाही. नाहीतर मी तिला माझ्याबरोबर दिल्लीला घेऊन गेले असते. पण आता तिला नेता येणार नाही म्हटल्यानंतर तुम्हा दोघांनाच तिची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. तिची चांगली जबाबदारी घ्याल ना तुम्ही दोघे? सांगा ना विशाल, मंजिरी, सांगा ना. त्यावर लगेच मंजिरी लागते, मॅडम अहो गार्गी आमच्या कुटुंबाचा भाग आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या ड्युटीवरती जा आणि तुमचं काम चोखपणे पार पाडा. गार्गीची जबाबदारी ही आमची जबाबदारी असणार आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आमच्यावरती विश्वास ठेवा. त्यावर लगेच आता इंद्रायणी आपला हात पुढे करते आणि राया मंजिरीचा हात आपल्या हातात घेते आणि त्यावर गार्गीचा हात टेकवते. हे बघा, मी तुम्हा दोघांवरती विश्वास ठेवून माझ्या मुलीची जबाबदारी तुमच्या हातात सोपवते. आता तुम्हाला माझा विश्वास खरा करायचा आहे बरं का. माझ्या मुलीची जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने तुम्हाला पार पाडायची. त्यावर लगेच आता राया लागतो, मॅडम टेन्शन घेऊ नका. मी आणि मिस पायर दोघे मिळून गार्गीची चांगली जबाबदारी घेऊ. तेवढ्यात लगेच इंद्रायणी आपले डोळे पुसते. कसं आहे ना, मला आता निघावं लागणार आहे. गार्गी बाळा, तुझ्या मामाला माफ कर गं. कसं आहे ना, भावनांपेक्षा कर्तव्य जास्त श्रेष्ठ असतं आणि मला माझं कर्तव्य पार पाडणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे गार्गी, मी जाते. चला विशाल आणि मंजिरी, मला निघावं लागणार. कसं आहे, गार्गी जर उठली तर पुन्हा ती माझ्या मागे लागेल, रडू लागेल, मला जाऊ देणार नाही. त्यामुळे मला लगेच दिल्लीला रवाना व्हावं लागेल. आता इंद्रायणी लगेच तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस मंजिरी राय तिकडनं बाहेर येतात. तर त्यानंतर इकडे आता गार्गीचा चेकअप करून डॉक्टर पायी रस्त्याने निघालेले असतात. आता मात्र चाळीपासनं दूर अंतरावरती येताच डॉक्टरांना असा घुंगरांचा आवाज येऊ लागतो. डॉक्टर जरा घाबरतात, हा कसला आवाज येतोय मला? त्याच वेळेस ते आजूबाजूला बघू लागतात, पण कोणीच दिसत नाही. तेव्हा ते म्हणू लागतात, चला मला कदाचित भात झाला असेल, इकडे कोण असणार आहे आता एवढ्या रात्री? नाही नाही नाही, मला घाईघाईत निघावं लागेल. डॉक्टर आता जरा घाबरलेले असतात, त्यामुळे ते पटापट आता चालू लागतात. त्याच वेळेस पुन्हा आता पावलांचा आवाज येऊ लागतो, घुंगरांचा आवाज येऊ लागतो. आता डॉक्टर मात्र घाबरतात. ते सैरा वैरा आजूबाजूला बघू लागतात. त्याच वेळेस पाठीमागनं परी आलेली असते, अगदी पंख लावून हातात चाकू घेऊन. ती परी आता डॉक्टरांच्या मागे येऊन उभी असते. आता डॉक्टर मात्र त्या परीला बघतात, जोरात ओरडतात आणि धावतच तिकडनं पळू लागतात. त्याच वेळेस आता ती परी मात्र डॉक्टरांच्या मागे निघालेली असते. आता मात्र डॉक्टर खूपच घाबरलेले असतात. सैरावैरा ते पळत असतानाच ते धपकन खाली पडतात. आता ती परी डॉक्टरांजवळ येते आणि हसू लागते. तर इकडे आता राया मंजिरी बाहेर हॉलमध्ये आलेले असतात. आता बाहेरच्या रूममध्ये येऊन बघताच मंजिरीचं लक्ष आता लगेच टेबलवरती जातं. डॉक्टरांचा मोबाईल तर इथेच राहिलाय. राया, अरे हा मोबाईल त्यांचाच आहे, आता काय करायचं? त्यावर राया लागतो, मिस पायर, डॉक्टर अजून जास्त दूर गेले नसतील, मी पटकन जातो आणि हा मोबाईल त्यांना देऊन येतो. आता राया लगेच तो मोबाईल घेऊन निघालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे ते डॉक्टर खाली पडलेले असतात. आता परी लगेच त्यांच्याजवळ येते आणि जोरजोरात त्यांच्या पोटात चाकू खुपसू लागते. आता मात्र इथे डॉक्टरांच्या पोटात जोरजोरात तिने चाकूने वार केलेले असतात. आता लगेच राया धावतच, डॉक्टर डॉक्टर थांबा असे म्हणत आता राया आलेलो असतो. आता रायाला मात्र डॉक्टरांच्या किंचाळण्याचा आवाज येऊ लागतो. त्याच वेळेस रायाला धक्का बसतो. तोपर्यंत परी राणी तिकडनं गायब झालेली असते. तर आता इकडे मंजिरी रूममध्ये येते. लाईट बंद झालेले असतात कारण चाळीतले सगळे लोक झोपलेले असतात. आता मंजिरी लगेच गार्गीच्या रूमजवळ येते. आता बघते तर गार्गी गायब असते. आता मंजिरीला धक्का बसतो, अरे देवा, मी तर बाहेरच होते. गार्गी बाहेर जाताना कुठे दिसली नाही. कुठे गेली गार्गी? गार्गी,
असं आता मंजिरी रूममध्ये आवाज देते, पण गार्गीचा कुठे तपास नसतो. त्याच वेळेस आता मंजिरीला धक्का बसतो. इंद्रायणी मॅडमही गेल्यात, रायाही नाही आहे. आता मी गार्गीला कुठे शोधू? कुठे गेली असेल ही गार्गी? आता लगेच मंजिरी बाहेर चाळी देते. आता सगळीकडे लाईट बंद झालेले असतात, सगळे लोक झोपलेले असतात ना. मंजिरी आता गार्गी गार्गी असा आवाज देऊ लागते, पण गार्गी मात्र कुठेही सापडत नाही. कारण आता मित्रांनो, ही गार्गी आता तिथेच चाळीत एका पडद्याआड त्या परीराणीचा ड्रेस बदलत असते. आता ही परीराणी म्हणजेच गार्गी असते, हे सत्य मात्र आता लवकरच आपल्या समोर येणार असतं. त्याच वेळेस आता मंजिरी जोरजोरात आवाज येत असतानाच मंजिरीला आता त्या पडद्याआड जणू पंख दिसू लागतात. मंजिरी घाबरते. तेवढ्यात लगेच आता जय येतो. तेव्हा तो मंजिरीला लागतो, मंजिरी अगं काय झालं? काय शोधते एवढ्या अंधारात आणि एवढी का घाबरली? त्यावर मंजिरी म्हणू लागते, जय अरे राया घरात नाही आहे, तो डॉक्टरांचा मोबाईल देण्यासाठी गेलाय आणि गार्गी अचानक कुठे गेली सापडत नाही आहे रे. एवढ्या अंधारात तिला कसं शोधायचं ना कळत नाही आहे. त्यावर जय म्हणू लागतो, मंजिरी मी बाहेर जाऊन बघतो, तू शोध इकडे. आता मंजिरीचं लक्ष पुन्हा त्या पडद्यांकडे जातं. आता तिला पंख दिसत असतात. मंजिरी घाबरते, कोण आहे तिकडे? गार्गी बाळा तू लपलीस का तिकडे? गार्गी बाळा बाहेर ये. आता मात्र गार्गी तो परीराणीचा ड्रेस तिथे चेंज करत असते. त्याच वेळेस आता इकडे राया मात्र पटकन धावतच डॉक्टरांजवळ येतो. डॉक्टर अहो हे काय झालं? अहो हे रक्त कोणी केलं हे सगळं? डॉक्टर मात्र शेवटचा श्वास घेणार. तेच आता ते विशाल विशाल परी असे ओरडत लागतात आणि रायाशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतात. त्याच वेळेस राया लागतो, डॉक्टर तुम्ही काळजी करू नका, मी लगेच गाडी बोलावतो, तुम्हाला आपण हॉस्पिटलला नेऊ, तुम्हाला काही नाही होणार, तुम्ही डोळे उघडे ठेवा. पण आता मात्र परीचं नाव घेताच डॉक्टरांनी मात्र आपला प्राण सोडलेला असतो. आता मात्र रायाला मोठा धक्का बसतो. कोणी केलं असेल? कोण असेल ही परीराणी आणि ती का हे सगळं करत असेल? असे असंख्य प्रश्न आता रायासमोर उभे राहिलेले असतात. राय मात्र धावतच आता चाळीकडे निघालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे मंजिरी अगदी त्या पडद्याजवळ आलेली असते. मंजिरी आता पडदा बाजूला करते. त्याच वेळेस आता तिला गार्गी दिसते. आता मात्र लगेच मंजिरी लागते, गार्गी अगं तू आहेस? मी किती घाबरले. अगं गार्गी काय करतेस तू इथे? तेव्हा गार्गी म्हणू लागते, कुठे काय, काहीच नाही. त्याच वेळेस आता सगळे चाळीतले लोक जागे झालेले असतात, लाईट सुरू झालेले असतात. तेवढ्यात राया धावत येतो, मिस्पायर मोठा घोळ झालाय. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काय झालं राया, भेटले का डॉक्टर? त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, मिस्पायर डॉक्टर भेटले, पण मोठं संकट आलंय गं, डॉक्टरांचा खून झालाय. आता हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काय डॉक्टरांचा खून? अरे पण कसं शक्य हे? ते तर आत्ताच इकडनं निघाले ना. त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो, मिस्पायर त्या परीराणीने डॉक्टरांचा खून केला आहे, कारण त्यांच्या मृतदेहावरती जसं गार्गीकडे ते विंग्स होतं ना, तसं जळालेलं विंग्स सापडले गं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, कोणी केलं असेल हे सगळं आणि का करतं हे सगळं कोणी? आता मात्र गार्गी विशालकडे बघत असते. आता हे सगळं गार्गीच करत असणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. आता मंजिरी आणि रायासमोर मोठं संकट उभी राहिलेलं असतं. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया तू पोलिसांना फोन केला होता का? याबद्दल त्यांना कळवलं का? त्यावर राया म्हणू लागतो, मिस्पायर तिकडे नेटवर्कचा इश्यू होता, त्यामुळे मी तिथे फोन केला नाही, पण आत्ता मी कळवतो. आता लगेच राया पटकन पोलीस स्टेशनला फोन करतो. डॉक्टरांबरोबर जे काही झाले ते सगळं आता रायाने सांगितलेलं असतं, तुम्ही लवकरात लवकर या. त्यावर आता लगेच फोन बंद होताच राया म्हणू लागतो, मिस्पायर मला पोलीस स्टेशनला निघावं लागेल, तू गार्गीची काळजी घे. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, पण कोण करत असेल हे सगळं? आता गार्गी मात्र त्यावेळेस गायब असते. म्हणजे ही परीराणी ही गार्गीच असणार हे सत्य लवकरच आपल्या समोर येणार. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता सिनियर सरांनी विशालला बोलावलेलं असतं. तेव्हा ते म्हणू लागतात, विशाल मी तुझा सगळा बायोडाटा काढला आहे, तुझ्याबद्दल मला सगळी माहिती मिळाली आणि तुझं स्वप्न म्हणजे खाकी आहे ना, बरोबर ना विशाल? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, हो सर होतं, माझं खाकी हे स्वप्न होतं, पण आता ते स्वप्नच राहणार, ते पूर्ण नाही होऊ शकत. त्यावर सिनियर सर म्हणू लागतात, होणार, पूर्ण होणार, पण तुला एक मिशन पार पाडावं लागणार. तुला पोलीस ऑफिसर होण्यासाठी एक संधी आली, पण त्यासाठी तुला हे सिरियल किलिंगचं मिशन पार पाडावं लागणार. ही परीराणी कोण आहे हिचा शोध घेऊन सगळं सत्य तुला जगासमोर आणावं लागेल, तर तुला खाकी नक्की भेटणार. आता मात्र ही परीराणी म्हणजेच गार्गी. आता या गार्गीचं सत्य कसं समोर येणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल.
त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.